मित्रांनो, आता महिपतला घाबरवल्यानंतर आजच्या भागात ठरलं तर मग या एपिसोडच्या आजच्या भागामध्ये आता प्रिया, महिपत, नागराची पुन्हा टीम झाली. तुम्ही म्हणा हे कसं शक्य आहे? कारण महिपतने तर प्रियाला जमिनीत गाडलं होतं ना, मग त्यांची टीम झालीच कशी? आज बघूया आपण तिने नक्की कोणती चाल खेळली ती. प्रिया खरंच फार हुशार मित्रांनो. म्हणजे होतं काय, मालिकेची सुरुवात करतो मी साक्षीपासनं. तिने काय केलं असतं, आता सचिन काय फोन उचलत नसतो म्हणून तिने त्याचा नंबर ट्रॅक करायला एका माणसाला पैसे दिले असतात आणि त्या माणसाशी बोलत असताना तिच्या दाराची बेल वाजते आणि तिला आवाज म्हणजे आता हे वाटतं, विचित्र वाटतं की कोण आला या क्षणी. मग ती दार उघडून बघते तर तो असतो सचिन. मग आता सीन शिफ्ट होतो महिपतकडे. तिथे काय होतं मित्रांनो, आपण बघितलंय की महिपतने आणि नागराजने प्रियासाठी खड्डं खोदलं असतं आणि तिथे महिपत तिला धमकीत असतो की बोल आता खरं खरं सांग, नाही तर मग तुला जिवंत गाडेल मी, नाही ते बंदुकीची गोळी तरी मारेल. मात्र ती रडत असते, मी तुम्हाला काहीच केलं नाही हो. तो म्हणतो, तूच मला घाबरवती ना, फोन करून करून धमक्या देऊन तूच मला घाबरवती ना. मात्र ती म्हणते, मी तुम्हाला काही घाबरत नाही, मी तुम्हाला धमक्या पण देत नाही आहे. पुढे आपल्याला दिसतं की तिला पार मानेपर्यंत बातीमध्ये गाडलंय आणि अचानक ती हसायला लागते. नागराज म्हणतो, काय झालं असेल तुला? ती म्हणते, अण्णा सर घाबरले, चक्क अण्णा सर घाबरले, तुला मारायचं ना मला मारा म्हणते ती. पण मी जरी मेले तरी दुसऱ्या दिवशी तुम्हाला धमकीचा फोन आल्याशिवाय राहणारच नाही, कारण त्या धमक्या मी देतच नाही असं क्लिअर कट सांगते. पण मी तुम्हाला हे सांगू शकते की त्या धमक्या कोण देऊ शकतं. मग ते विचारतात कोण? ती म्हणते कदाचित अर्जुन साली हे करू शकतात, कारण गेल्या काही दिवसापासून ते दोघे सोबत फिरतात आणि त्यांचं काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. मात्र महिपत त्यांना काय मिळणार माझ्या मागे लागून? आश्रम केस संपली, माझी पोरगी मेली, त्यांचा माझा संबंध तर काय? मात्र ती म्हणते, नाही 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 नाही, त्या अर्ध्या बेंडूच्या बाईला आता आठवतंय, जुनं सगळं आठवतंय. मग नागराज म्हणतो, हो महिपत बरोबर बोलते बरं ही. वहिनीला ना आता जुन्या जुन्या लहान सहान गोष्टी आठवायला लागल्यात. कदाचित तिला आपल्याबद्दल काही कळालं असेल ना, तर आपल्या खरं नाही. महिपत चिडतो, तो म्हणतो, नागराज सेठ, तिला काय काय आठवलं ते तुम्ही काढा. तो म्हणतो, काळजी करू नका महिपत, मी त्याला इतकं कन्फ्युज करतो ना, तिला जे काय आठवलं ते पुरे विसरून जाईल. मग मात्र तो प्रियाला म्हणतो, महिपत का गं मग आधी काणी सांगितलं, तुला एवढं गाड कशाला असतं? ती म्हणते, का तुम्हाला मदत का करायची मी? तुम्ही माझे खरे आईवडील माझ्या घरी आणले, मला कोंडीत पकडायचा प्रयत्न केला, एवढं सगळं झाल्यानंतर पण तुम्हाला मदत करायची का मी? मग मात्र म्हणतो, ठीक आहे. मग ती म्हणते, मला बाहेर काढा, आपण पुन्हा टीममध्ये येऊ, मी तुम्हाला सगळ्या स्वरांच्या घरच्या बातम्या सांगत राहील, म्हणजे तुम्ही सावध होताल. आणि मग महिपत म्हणतो, ठीक आहे. म्हणजे आता नागराज, महिपत आणि बबलीची पुन्हा टीम झाली आहे असं म्हणत तिला ते बाहेर काढतात. दुसरीकडे मात्र रवेशच्या घरी अर्जुन, सायली आणि चैतन्य आले असतात आणि तिथे अर्जुन सगळं क्रेडिट सायलीला देत असतो की तिने तिच्या आयडियानुसार आम्ही सगळं केलं आणि आपल्याला महिपतचा खरा चेहरा कळाला की तो बाबीला ओळखतोय म्हणून. मग सायली ते मग रविवार विचारतो की तू ते आगीची कल्पना तुला कशी सुचली तुला? मग ती सांगते, मंदिरात आम्ही जेव्हा गेलो होतो ना, तेव्हा ती आरती बघून आत्या घाबरल्या होत्या. मग मला वाटलं की आगीचा काहीतरी संबंध या गोष्टीची असणार आहे, म्हणून मी ते केलं. आणि मग रविवार पण खुश होतो. पण मग ती म्हणते, काका आता पुढचं पाऊल आपलं काय असेल? मग रविवार म्हणतो, गुन्हेगार ना, म्हणजे महिपत सारा गुन्हेगार तर लवकर घाबरेल असं मला वाटत नाही. फक्त आपण एक करू शकतो की गुन्हेगाराने ज्या ठिकाणी गुन्हा केला त्या ठिकाणी गेला ना की तो काहीतरी चूक नक्कीच करतो. मग अर्जुन म्हणतो, हो ही ट्रिक आपण यूज करूया. आपण ती ट्रिक यूज करतो ना, कारण ह्या ट्रिकमुळे काय होतं, गुन्हेगार कुठली चूक नक्कीच करतो. मग त्यानंतर ठरतं की महिपतला आता त्या जागी घेऊन जायचं आणि वरती हे गप्पा मारत असतात तोपर्यंत खाली नागराज येतो मित्रांनो आणि प्रतिमा बसते डायनिंग टेबलवर. मग ती म्हणते, यार मी तुमच्याकडे चहा करून आणते. नागराज म्हणतो, नाही आता ना मनात विचार करत होतो, हिला कन्फ्यूज करायचा चांगला वेळ आहे. तो बहिणी तुला आठवत आहे का, मला चहा फार आवडतो म्हणून तू ना, तुझी एक मैत्री होती आसामला, तिच्याकडनं आसामची चहापत्ती मागवली होती. बिचारी प्रतिमा, तिला काय आठवत नाही, त्याशी विचार करायला लागतं. तो आठव त्यामुळे ते नाव आठवत तुला? आणि तेवढा तिथे सुमन, बरं झालं सुमन घरात होते म्हणून. मग नाराज पुढे म्हणतो, वहिनी मी तुला ना असं भरे गिफ्ट देणार आहे बघ, की तू फार खुश होशील. पण मला एक सांग, मी तुला सगळ्यात पहिल्यांदा कोणतं गिफ्ट दिलं तुला आठवत आहे का? असं म्हणत तुला तो सारखं आठव करत असतो. सुमन म्हणते, नक्कीच ना, म्हणजे मला विचार करते ती, यांना बहुतेक ना वहिनीकडनं काहीतरी माहिती हवी असेल आणि ही माहिती त्यांना महिपतपर्यंत पोहोचवायची आहे, म्हणून ते काहीतरी विचारतं बहिणीला. मग ती मध्येच डिस्टर्ब करते त्यांना. तेव्हा मला पण आठवत नाही आहे. पण नागराज हुशार,
तो म्हणतो अगं बाई आपलं लग्न व्हायच्या अगोदर मी गिफ्ट दिलं होतं. मग तो म्हणतो वहिनी तुला आठवतंय का मला चेन, मी तुला चेन दिली होती सोन्याची चेन. आता इथे मात्र त्या डाग फसतो मित्रांनो. म्हणजे होतं काय, प्रत्येक म्हणते की तुम्ही दिलेली चेन तर मला आठवत नाही, पण मला ना पूर्णाने अर्जुनला दिलेली चेन आठवत आहे, सोन्याची चेन. आणि मित्रांनो ती वाढदिवसात सगळं सांगतो त्याला. आणि मित्रांनो नागराज इथे घाबरतो. आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय. आता बघूया आता उद्याच्या भागात काय होणार मित्रांनो माहिती आहे का. सायली आणि अर्जुन महिपतला त्या ठिकाणी म्हणजे जिथे गुन्हा घडलाय त्या ठिकाणी घेऊन जाणार आणि तिथे ते प्रतिमेला सुद्धा नेणार. कदाचित तिला बघितल्यानंतर महिपत पुन्हा काहीतरी चूक करेल, पण असं होऊ शकतं की प्रतिमेची मेमरी वापस येईल. आणि असं झालं ना मित्रांनो खूपच मजेल मालिकेत. तुम्हाला काय वाटतं, कसं काय होईल पुढे कमेंटद्वारे जरूर कळवा बरं का. तुम्हाला हा भाग आवडला असेल ना, मालिका आवडत असेल, अर्जुन सालीचं काम आवडत असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा. आणि पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओला शेअर आणि लाईक जरूर करा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.